पाण्याला मोठी लागली तहान, नाथाच्या घरची उलटी फूल, पाण्याला मोठी लागली तहान. प्रश्नच प्राप्त प्रसंग. सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत संत शांत एकनाथ महाराजांचा भारुड प्रकरणातील 6 चरणाचा अभंग आज आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. चला असलेला अखंड हरिनाम सप्ताह दत्त जयंती अर्थात गीता जयंती उत्सव सोहळा सर्व दत्त नगर रहिवासी सर्वांच्या वतीने माझं पामाकडे कीर्तन रूपी सेवा आमचे ढोंगे महाराजांनी फोन केला. त्यांच्या फोनला मान देऊन या ठिकाणी सर्वांचं मायबापांचं मला दर्शन या ठिकाणी घडलंय. सर्वांच्या चरणावर नतमस्तक गुणीजन मंडळी 151 बळी या ठिकाणी आहे. सुंदर मर्दंगाचे आहे आमचे बाप्पा महाराज जावळे आहे, विनयकरी बाबा महाराज सुंदर या ठिकाणी ढोंगे महाराज आहे, आमचे अर्जुन महाराज आहे, गोविंद महाराज आहे, आमचे परमेश्वर महाराज जावळे या ठिकाणी आहे, हनुमंत महाराज आहे, संगीत विशारद संगीताला आमचे संगीत महाराज, जाधव कळंकीकर आमचे पाटील मामा आहे, आमचे महाराज सर्व या ठिकाणची भजनी मंडळ मास्तर आमचे राजगुरू महाराज या ठिकाणी आहे. सुंदर ज्यांचं आयुष्य परमार्थामध्ये सर्व खर्ची झालेल्या आजही परमार्थामध्ये आहे. गुरुवर्य आदरणीय सुंदर मृदंग त्यांचं जीवन या ठिकाणी आहे. रामचंद्रजी महाराज या ठिकाणी आहे. सर्व आमचे युट्यूब चॅनलचे मुळे गुरुजी या ठिकाणी आलेले आहे. सर्वांचे चरणी नतमस्तक करू खेळीमेळी वातावरणामध्ये भगवान तसं ताजवत सुंदर साऊंड सिस्टीम आहे बरं का. खाली असल्यामुळे आवाज येतो. दरवर्षी चांगलं वातावरण तर आवाज घुमतोय थोडा. माझा आवाज आधी कडक आहे, कमी ठेवला चालेल पण आवाज साफ ठेवा. बास कमी करतो रे मग ती एवढं ऐकायला गेलं पाहिजे असं अभंग नाथ महाराजांचा आहे. बस नाथ महाराजांचा अभंग आहे. भारुड या प्रकरणातील आहे. बघा नाथ महाराज देवाची उलटी खूण सांगतात. आता देवाची उलटी खूण महाराज सांगा. तुम्हाला प्रश्न पडतो देवाची उलटी खूण असावी का असूची असावी. पण आज देवाची उलटी खूण ही संतांना कळते का तुम्हा आम्हाला कळते. संताशिवाय त्याच्या खुणा कोणाला कळू शकत नाही. आणि देवाची जर खरी खूण जर बघायची असेल तर नाथ महाराजाला ती खूण कळालेली आहे. आज जर ते नाथ महाराज देवाच्या उलट्या खुणा सांगत असेल तर त्यांना संताशिवाय खूण कोणाला कळालेली नाहीये. आणि आज देवाची खूण जर आपण बघितली आज या स्थितीला जो परमार्थ करतो त्याला दुःख येतं आणि जो परमार्थ करत नाही तो मात्र सुखात असतो. ही देवाची उलटी. मी बोलत नाही तुकोबरा सांगतात बाबांनो जो देव ज्याच्या घरी येतो भगवंत ज्याच्या जवळ येतो पण जवळ आल्यानंतर त्या भक्ताच्या घराला काय करतो तो चिरा पाडतो. काय करतो कळतंय ना. मी बोलत नाही ना त्या तुकोबरा देवाची देखून आला त्याच्या घरात आणि त्याच्याकडे चिरा संसार. तुकोबरा सांगतात देवाची खूण आहे. जो ज्याच्या घरी येतो त्याच्या घराचं काय होतं दुःख येतं. मग देवाची खूण आहे. जो ज्याच्या घरी येतो त्याच्या घराला चिरा पडतात. चिरा अख्खं दुःख येतं का नाही. पण असं समजावं आपल्याला दुःख आलं असं समजावं देव आपल्या जवळ आहे. पण आपण जर सुखात आहे असं समजावं देव आपल्या दूर आहे. पण एक आहे देव मात्र ज्याच्या घरी दुःख देतोय त्याला आपल्या स्वरूपाच्या वेगळं ठेवत नाही. देवाची ते खूण करावे वाटोळे पण आपण वेगळे राहू नये. देवाची दुसरी खूण आहे. काय खूण आहे. तो आपल्या भक्ताचं वाटोळं करतो. ठाईचाची करंटा करून ठेवी वाटोळं
वाटोळं करतोय, पण आपल्या स्वरूपाच्या वेगळं आपल्या भक्ताला ठेवत नाही. कळतंय ना? देवाच्या दोन खुणा बघितल्या. पहिली खूण काय आहे? जो ज्याच्या घरी येतो त्याच्या घरी काय करतात? त्याच्याकडे चिरा संसार. आणि दुसरी खूण आहे देवाची ते खूण करावे वाटोळे आणि आपणा वेगळे राहू नये. म्हणजे देव आपल्या भक्ताचं वाटोळं करतो. मला सांगा, देवाचे भक्त श्रीमंत आहे का गरीब? असं कोणी म्हणतं का एखादा श्रीमंत झाला वारीला निघाला, होईन भिकारी पंढरीचा वारकरी, तो भिकारी तोच करतो पंढरपूरची वारी. मला वारकऱ्याने कधी श्रीमंत बनण्याचा प्रयत्न करू नये आणि देव त्याला श्रीमंत होऊ देत नाही. होऊ देत नाही. बघा तुम्ही, आता 8 दिवसापूर्वी आमच्या घरच्याला मी मोठ्याच्या लग्नाला गेलो. कोणाच्या? मोठ्याच्या लग्नाला. मोठे म्हणजे काय त्याला आमंत्रण पत्रिका होती. लग्नाला गेलो आणि मोठ्याचे मला लग्न मी विचारू नका. ती वरमाय अशी नटलेली होती, डोक्यापासून पायापर्यंत अलंकाराने पिवळी जर झाली. आता हिनं माझ्याकडे डोळे वाटले असं बघे. तुम्हाला काय वाटतं महाराजच्या बायका बोलत नाही? एवढंच तुमचं आमचं झाकीलं तुमचं उजेड. विचारू नका, ही आमची विनिगिरी जाऊ द्या सप्ताह. बघा मग आला आमचा सप्ताह नाही का? माझ्याकडे डोळे वाटले बघितले. झालं का? आता चांगली होती. वर मागून नजर टाकली, माझ्याकडे नजर टाकली. मी म्हटलं इथं दुखणं कळालं मला. आजार म्हशीला आणि इंजेक्शन पखाली नाही. कळालं मला. काय म्हटलं बघितला कधी फुटका मनी घेतला का मला? म्हटलं आता हिला लग्नात नाराज करून चालायचं. लग्नात आलं वाटतं नाही का? म्हटलं एक दिवस तू सुद्धा पिवळी अशी दिसणार. झालेला आनंद केव्हा केव्हा केव्हा? म्हणलं तुला काय वेळ झाला तेव्हा. वारकरी महाराज कधी श्रीमंत बनणार नाही आणि भगवंत बनवूही देणार नाही. ठाईचाची करंटा करून ठेवी. देव आपल्या स्वरूपाच्या वेगळं ठेवत नाही, पण त्याचं वाटोळं केल्याशिवाय राहत नाही. पण देव आपल्या जवळ असणं हीच आपली श्रीमंती. चोरी करू शकत नाही, सरकार जप्ती आणू शकत नाही, भावकी भाव हिस्सा मागू शकत नाही. कारण वारकऱ्याचं धन असं आहे ते कधी न संपणार आहे, कधी न विटणार आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. आणि देव जर आमच्या जवळ असला तर देवापेक्षा आम्हाला कोणतं धन पाहिजे? म्हणून देव आपल्या भक्ताचं वाटोळं करतो, पण आपल्या वेगळं राहू देत नाही. मग नाथ महाराज देवाची खूण सांगतात. नाथाच्या घरची उलटी खूण. मग नाथ म्हणजे कोण? पैठणचे नाथ महाराज का? मग नाथ महाराज संत कधी? नाथ म्हणजे मालक, नाथ म्हणजे सत्ताधीश. ध्यानात ठेवा, नाथ शब्दाचे अनेक अर्थ होतात. मग आता संत मालक कधी बनणार नाही, पण संत दास म्हणल्याशिवाय राहणार. तुझी या दासीचा दास करून ठेवा. संत मालक होत नाही, संत दास होतात. तुकोबरा म्हणतात पतित पतित पतित. मी तो त्रिवाच्य. ते पती स्वतःला म्हणू शकतात. नाटाच्या अगोदर देवा मी चांडाळ 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 म्हणून घेतील, पण ते मालक कधी म्हणून म्हणणार मालक कोण? नाथ महाराज म्हणतात माझ्या मालकाच्या घरी तुम्हाला जायचं असेल तर माझ्या मालकाच्या घरची उलटी कोण? काय उलटी कोण? कळतंय ना? ती उलटी कोण काय आहे हे आज आपल्याला बघायचे. आणि या सगळ्या खुणा जर कोणाला कळत असेल, महाराज अनेक ठिकाणी बोललेला आहे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा. ज्ञानोबराला माहिती देवाची कोण? ज्ञानोबराला आपली ज्ञानोबराने आपल्या अंतःकरणातली खूण एका पक्षाला सांगितली. कोणाला सांगितली? हे पक्षा, अरे
माझ्या अंतःकरणातली खून जाण आणि पंढरपूरचे पांडुरंग परमात्मा पाहुणे माझ्या घरी केव्हा येतील त्याला माझे मी अंतःकरणातून मला लालसा लागली, तळमळ लागली, मी त्याची वाट पाहतोय. ज्ञानदेवा म्हणे जाणे आणि पंढरपूरचे पांडुरंग परमात्मा कधी पाहून येतो का खून ज्ञानोबा राहायला माहिती ध्यानात ठेवा. खून आमच्या नाथ महाराजांना माहिती, खून आमच्या नामदेव महाराजांना माहिती. कोणाला माहिती? नामदेव महाराजांना. बघा तुम्ही आता कार्तिक स्नान संपला, कार्तिक महिना संपला आणि त्यावेळेला आमचे संत भगवंताला जाहीर करतात, आळवतात, काकडा प्रारंभ करतात. काकडाचं भजन विचार करा, इतकं गोड भजन असतं नाही का. जे काकडा करतात त्यांना विचारा, आणि सर्व संत म्हणजे रावणात यायचे, काकडा करायचे, भगवंताला जागर करायचे. आणि या त्या काकड्यासाठी आपल्या गल्लीतली नाही मग ओवळण्यासाठी त्या ठिकाणी महाराज म्हणतात महादेव सुद्धा यायचे. आरती करीत आरती घेऊन देव श्रिया येते, देवांच्या श्रिया यायच्या आरत्या ओवळण्यासाठी. आणि एक दिवस रुक्माई माता म्हटली चला म्हटले आपले मालक जातात पुढे, आपण सुद्धा त्यांना काकड्यासाठी जावं ओवळण्यासाठी. पण भगवंत आले, विटेवर उभं राहिले. संत म्हणच्या काकडच्या ठिकाणी आरत्या त्या ठिकाणी लागल्या गेल्या आणि पंच आरत्या लागल्यानंतर भगवंत म्हटलं आता हे ओवाळतात कोणाला. भगवंतानं काय केलं? चतुर्भुज रूप धारण केलं. काय केलं? चतुर्भुज रूप धारण केलंय आणि रुक्मिणी माता आरतीचं ताट घेऊन आल्या आणि आता भगवंताला ओवाळायचं. पण जिकडे तिकडे बघत सगळ्या आरत्या शेजारी नामदेव महाराज नामदेव महाराज म्हटले माते काय झालं? अरे नामा
कोणाला ओवाळतो? म्हटले माते भगवंताची खून माहिती नाही? म्हणजे नाही. म्हटले माते मला ती खून माहिती. वैजयंती काळा श्री वत्सलांछन विष्णू दास नामा याने दाविले संताशिवाय खून कोणाला माहिती नाही. नामदेव महाराजांनी खून दाखवली गळ्यामध्ये वैजयंती माळ ज्यांची आहे ना ते भगवंत आहे. जा ओवाळा त्यांना. नामदेव महाराजांना खून माहिती, ज्ञानोबा बनायला खून माहिती. आणि अशी कोण आजच्या अभंगातून आमचे नाथ महाराज सांगतात. ध्यानात ठेवा. काय खून? नाथ महाराज देवाची उलटी खून आहे. आता ठीक आहे, देवाची जर उलटी खून आहे तर तुम्हाला प्रश्न करतो, हे जग उलट आहे का सुईच आहे? बरं आपण असं करू, हायकोर्टाचा आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल करू. हायकोर्ट म्हणजे ज्ञानोबा माऊली आणि सुप्रीम कोर्ट म्हणजे भगवान. आमचे ज्ञानोबा माऊली म्हणतात हे जग कसं आहे. ज्ञानोबा माऊली सांगतात, बघा तुम्ही अध्याय काढा. हा कटा हे उकटे मृत्यू लोकीचे उफरा. माऊली म्हणतात हे मृत्यू लोक कसं आहे? हे कोणतं झालंय? हायकोर्ट. पण सुप्रीम कोर्ट सांगतंय, भगवंत सांगतात गीतेमध्ये. काय सांगतात? श्री भगवान वाच ऊर्ध्वमूलमदस्यात् वशिवक्तं प्राहुरयं छंदांशस्त प्रणाली यस्तं वेदस्य वेदवी. 15 अध्याय भगवंत काय सांगतात? हे जगत कसं आहे, हे वृक्ष कसं आहे. साधं झाड जर बघितलं त्याच्या फांद्या खाली आहे, फांदी ना झोपले ना. झाड जर बघितलं फांद्यावरती आहे, मुळ्या कुठे खाली, बघितलं ना. पण हे जे झाड घेतलं 3.5 हाताचं, हे 3.5 हाताचं झाड, याचे हे जे पाय ना ह्या फांद्या आहे या खाली आहे, आणि जे केस या मुळ्या आहे या कुठे आहे? वर आहे. आता हे सुईचं आहे का उलट आहे? हा उलट. मग याला सुईचं सांगून पटकन का उलट? हे जगत उलट आहे, हा मनुष्यच उलट आहे. म्हणून नाथाच्या घरची उलटी खून. पाहता दिसे उफराटे, दिसाला उलट आहे पण घडे काहीतरी भाग्य मोठे. तुकोबराचं त्या ठिकाणी प्रमाण आहे. हे जग उलट आहे. पण मला सांगा, जग वागायलाही उलट आहे आणि बोलायलाही जग उलट आहे का नाही? आता समजा मी एका जणाच्या घरी आलो, गडबड सडबड आलो, म्हणलं कीर्तनाला उशीर व्हायला लागला, आलो. महाराज आले, फार दिवसानंतर आले. असं करा, आता तुम्ही आलात ना, चहा घेऊन जा. काय घेऊन जा? मी म्हणलं चहा घ्यायला मी काही पातीला आणलं नाही. आता चहा घेऊन जा का पिऊन जा? पण काय म्हणतात महिला? आता घेऊन झालं का फेट्यात देत्या का खिशात देत्या? भाषा कशी आपली? घरी पाहुणे आले आणि एक जण म्हटलं चला आता मी ऐक पाहुणे बसा बसा. घरचे माणसं म्हणजे आहो ऐकलं का? पायात चप्पल घाला, दूध घेऊन या. आता मला सांगा, पायात चप्पल का चपलीत पाय? कशात आहे? चपलीत पाय. आपण काय म्हणतो? पायात चप्पल म्हणजे ऑपरेशन करून टाकावं लागेल. बोलणं कसं आहे आपलं? बोलणं उलट आहे. हे जगत उलट आहे. या जगाला उलट सांगून सांगत. मग महाराज जग जरी उलट असलं पण भगवंत सुईचं असावं ना. त्यांच्या कसं काय उलट्या खून आहे? पण भगवंत जाग्यावर बराबर आहे. भगवंताची उलटी खून नाही, भगवंताची माया उलटी. आणि ह्या मायेचे खेळ सगळे उलटीचे. कसे? तुम्हाला याची माया उलटी आहे आणि माया उलटी असल्यामुळे या जगतामध्ये उलटी खेळते माया, सगळ्यांना ती नाचवते. माया उलटी, माया फार अवघड आहे आणि मायाची उलटी खेळ असे असतात. त्या मायानं चांगल्याला दुःख भोगावं लागतं. कळतंय ना? एका जणाचं लग्न झालं, 80 वर्षाचा होता. किती? 80 किलोचा होता. किती? 80 किलोचा. किती किलोचा? आणि
आणि एका महिन्यातच 50 किलोवर आला. किती किलोवर? मित्र भेटला. का रे मित्रा? अरे काय लग्नाच्या वेळेस तुझी हालत होती, काय अवस्था होती, काय बॉडी होती, काय वजन होतं, आणि आता का कृत झालाय? काय सांगू मित्रा, लग्न झालं तेव्हापासून बायको मिळाली, कर्कशच मिळाली. तुकोबरा सांगतात कर्कशीची संगती उपयोगाची नाही. कर्कश कशी? अरे म्हटले बाबा मी तिला काही काम चांगलं सांगितलं तिथे उलटच ऐकते. तिला म्हटलं आज रविवार आहे, ती म्हणते सोमवार आहे. तिला म्हटलं आज अमावस्या आहे, ती म्हणते पौर्णिमा. काय सांगू महाराज, ह्या किरकिरीने मी वाळून चाललो. काय सांगायचं तुला? काही हे बघ, मी जसं सांगतो तसं तू करायचं. म्हणजे ती उलट आहे, तू आता उलट चाल, म्हणजे ती सुलट चाल. मित्र आहे, मधला रस्ता दाखवणारे सुद्धा चांगले पाहिजे, वाट दाखवणारे पाहिजे, पण वाट लावणारे नाही पाहिजे. आता तर वाट लावणारेच भरपूर आहे. चांगले वाट दाखवणारे पाहिजे, चांगला रस्ता दाखवणारा पाहिजे, चांगला मार्ग दाखवणारे पाहिजे, चांगलं भजन शिकवणारे पाहिजे, चांगले भजन ऐकणारे पाहिजे, पण भजन मोडणारे नसले पाहिजे. काय सांगा, काय म्हणणं आहे तुझं? एक कर, आता मी जसं सांगतो तसं. तू उलट चालते? हा म्हटलं हो. आता तू उलट चाल, जा इथून गेल्याबरोबर. हो, तू उलट चाल म्हणजे तुझं सुलट. ठीक आहे म्हटलं. पितृपक्ष आला, त्याच्या वडिलाचं श्राद्ध. हा घरी आला. हे बघ माझ्या वडिलाचं श्राद्ध आहे, मग मला करायचं नाही. ती म्हटली माझ्या सासऱ्याचं श्राद्ध आहे, मी करणार. माझ्या वडिलाचं श्राद्ध आहे, पण साधं साधं करणार. हो, ज्यादा याच्यात अडचण पडू नको, साधा स्वयंपाक कर. नाही, माझ्या सासऱ्याचं श्राद्ध आहे, मी पुरणपोळीचं नैवेद्य घाला. म्हणजे घाल. झाला नैवेद्य तयार, सर्व झालं. बघ पाऊस फार पडलेला आहे, नदी दोन थड्यावरून गच्च वाहते, दोन्ही थड्यावरून सरी पूर आचाट आलेला आहे. असं कर, माझ्या वडिलाचं हे नैवेद्य पिंड आहे, एक तर गोमुखात दे, एक तर कावळ्या शिवाल दे, नाही तर उखडे टाक, पण वाट्या पाण्यात सोडू नको, फार पूर आलेला आहे. नाही, माझ्या सासऱ्याचा पिंड आहे, मी डोक्याच्या पाण्यात सोडीन. म्हणजे सोड. गेली ना महाराज, नदीला पूर आलेला होता. गुडघ्याच्या पाणी इथं सोड, नाही पुढे जाईल. कमरेच्या पाणी इथं सोड, नाही पुढे जाईल. डोक्याच्या पाण्यात गेली, पिंड सोडला. बघता काय, पिंडासोबत हिबी वाहिली. आता याने तिला वाचवायला पाहिजे ना. ही कुठं बुडाली? खाली. खाली चालली वा, आणि हा पुढं जिथून नदीचं उगम आहे तिकडं धावायला लागला. शेतात म्हटलं काय झालं? म्हणे बायको बुडाली. कुठं बुडाली? म्हणजे खाली. मग वर काय झाला? नाही म्हटलं, तिचा उलटा स्वभाव, ती बुडाली तरी खाली जाणार नाही, वरच आहे. तसे त्याच्या पत्नीचा उलटा स्वभाव होता, तशी भगवंताची माया उलटी आहे. आणि म्हणून भगवंताची माया उलटी आहे, म्हणून देवाच्या घरची उलटी होती. ऐका आता, अनुकूल परिस्थितीमध्ये अनुकूल परमार्थ कसा करावा हे नाथ महाराजांकडून शिकण्यासारखं आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल परमार्थ कसा करावा हे तुकोबराकडून शिकण्यासारखं. आणि नाथ महाराजांची श्रीमंती एवढी होती, विचारू नका. त्यावेळेस नाथ महाराज प्रत्येक एकादशीला त्यांच्या घरी प्रवचन असायचे. आणि जेवढे काही प्रवचनाला येणारी मंडळी आहेत त्यांना एक एक वर्गळ भरून साखर द्यायची. वर्गळ करतात, पूर्वीची भाषा. वर्गळ म्हणजे साधं नव्हतं, आजचा पळीचा चमचा असा नव्हता. मोठं एक अर्धा किलो जवळ असणार ते मोठं वर्गळ असेल, पावशेराचं किंवा अर्धा किलोचं. सगळ्या मंडळीला एक एक वर्गळ भरून द्यायचे. अशी तुफान गर्दी प्रवचन ऐकण्यासाठी होती. आणि त्या प्रवचन ऐकण्यासाठी एक महिला यायची. पैठण गावची नव्हती, अनोळखी होती, पण स्वरूप सुंदर दिसण्यासारखी होती.
रोज यायची, प्रवचन ऐकायची, प्रवचन संपलं की निघून जायचं. पण त्याच पैठण नगरीमध्ये 4-5 जण ग्रस्त त्या महिलेकडे नजर ठेवली. बघितलं, अरे ही महिला कोणाची लेक नाही, कोणाची बहीण नाही, कोणाची सून नाही, कोणाची मावशी नाही, कोणाची पाहुणी नाही, पण ही महिला कोण आहे? रोज येते, प्रवचन ऐकते, हिचा परिचय घेतला पाहिजे. कोण आहे? नाथ महाराजांचं प्रवचन संपलं, सगळी मंडळी निघाली आणि या 4-5 जण ग्रस्तांनी त्या महिलेचा पाठलाग सुरू केला. ती महिला मागं बघते, पुढे चालते, मागं बघते, पुढे चालते. या 4-5 ग्रस्तांनी तिचा पाठलाग सुरू केला. ती महिला जशी गेली, नाथ महाराजांच्या घरासमोर निघाली आणि गोदावरी मध्ये जशी चालत गेली, पाण्यामध्ये एकरूप झाली. 4-5 जणांनी बघितलं, अरे कदाचित आपला अपमान सहन नाही झाला, तिला अपमान सहन नाही झाला, हे माझा पाठलाग करता काय, या अनुषंगाने तिनं कदाचित या पाण्यात जीव तर नसेल केला, उडी तर नसेल घेतली. 5 जण खजीर झाले, पुन्हा आपल्या घरी आले आणि आपल्याला कोणत्या महिलेच्या पाण्यामध्ये जीव त्याग जर केला असेल तर आता प्रवचनाला जायचं नाही. 4-5 दिवस झाले हे प्रवचनाला आलेच नाही आणि नाथ महाराजांनी त्यांना बोलावा पाठवला. एकादशीला पुन्हा प्रवचन ठरले आणि 4-5 जणांना बोलावा पाठवला. ते 4-5 जण बोलवले, काय बाबा का प्रवचनासाठी आले? काही नाही महाराज, बसले. प्रवचन सुरू झाले आणि प्रवचन ऐकता ऐकता पुन्हा तीच महिला प्रवचन ऐकण्यासाठी आली. नाथ महाराजांच्या ज्या जागेवर बसायची त्याच जागेवर बसली आणि या 4-5 जणांनी तोंडात बोट घातली आणि पुन्हा ती महिला आली. आपण समजलो गेली, जीव दिला तिनं, पण पुन्हा आली, प्रवचन ऐकलंय. पुन्हा ती महिला उठली, निघून गेली आणि नाथ महाराजांनी त्या 4-5 जणांना हटकले. काय बाबांनो, 4-5 दिवसापासून तुम्ही प्रवचनाला आलात नाही, काय झालं? महाराज माफ करा, कोणती महिला आहे? आमच्या ओळखीची नाही, पण आम्ही त्याचा पाठलाग केला. ती जशी गेली गोदावरी मध्ये गेली आणि आम्हाला वाटतं तिने जीव दिला, आम्हाला आमचा अपमान तिला सहन नाही झाला, आम्ही तिचा पाठलाग केला, आम्हाला बघून असं वाटतं तिने जीव दिला, म्हणून ह्या धाकामुळं आम्ही आलो नाही. कृपा करून आज ती महिला आम्ही बघितली, महाराज आम्हाला माहित नाही कोण ती महिला आहे, आमच्या ओळखीची नाही, कृपा करून तिचा परिचय द्या. नाथ महाराज म्हटलं, अरे वेड्यांनो, ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात गोदावरी आहे. साक्षात गोदावरी म्हणजे साक्षात ते पाणी. आणि मी भगवंताचं गुणगान गातो, भगवंताचं नामचिंतन करतोय, पण माझ्या भगवंताच्या नामचिंतनाची, माझ्या मालकाच्या भजनाची जी तिला एवढी आवड आहे, त्या पाण्याला सुद्धा माझ्या भगवंताच्या नामचिंतनाची तहान लागते. म्हणून ती पाणी, ती गोदावरी माझ्या प्रवचनात नाही, भगवंताचं गुणगान ऐकण्यासाठी येते. त्या पाण्याला सुद्धा भगवंताच्या नामाची तहान लागते. हीच नाथाच्या घरची उलटी फोड. अनाथाच्या घरची उलटी फोड, नाथाच्या घरची उलटी फोड, नाथाच्या घरची
वर्ष काम केली. किती वर्ष? 36 वर्ष. पहिली 12 वर्ष केशव नाम धारण करून, दुसरी 12 वर्ष विठ्ठल नाम धारण करून आणि तिसरी 12 वर्ष केशव नाम धारण करून झाले. एक श्रीखंड नाम धारण करून झाले. तो श्रीखंड्या चंदन उघडून काय करायचं भगवंत? श्रीखंडाच्या पैशामध्ये काय करायचं? नाथ माराला चंदन उघडून द्यायचे. कोणाला? नाथ. कोण उघडून द्यायचं? देव. नाथ महाराज पूजा करायची. कोणाची? देवाची. चंदन कोण उघडून द्यायचे? देव. नाथ महाराज चंदन घ्यायचे. मग चंदन कोणाला लावायचे? देवाला. आणि कोण उघडून द्यायचं? पण ही व्यवहारिक दृष्टी, आध्यात्मिक दृष्टीने आपण बघितलं. नाथ महाराज म्हणतात, माझ्या मालकाच्या घरी जर तुम्हाला जायचं असेल, सरळ मार्गाने गेले तर देव फार दूर आहे. सरळ मार्गाने गेले देव फार दूर आहे. बाह्य दृष्टी जर टाकली देव फार दूर आहे. पण अंतर्मुख जर झाला तर देव अगदी जवळ आहे. सरळ गाडी गेली तर 300 किलोमीटर देव. किती किलोमीटर? 300. पण रिवर्स गिअर टाकला, उलट्या मार्गाने गेले, अगदी देव जवळ आहे. तुमचं आमचं कसं झालेलं आहे? आपण बाहेर बघतो पण देव कुठे आहे? सर्वाघटी राम देहादिही एक सूर्यप्रकाश सहस्र. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रमुका भ्रांताचे कामो विषयावरी. आमचे नाथ महाराज म्हणतात देव जवळ आहे पण आपल्याला बाहेर बघायची त्या ठिकाणी. कुठं बघतो आपण? जवळी असता जग जीवन वृंदावन मध्ये यमुना माता प्रभावित होत असताना आमच्या मीराबाई त्या यमुना मातेच्या काठावर बसल्या आणि त्या पाण्यामध्ये असे पाय दिलेले आहे आणि बसल्या. पण त्या पाण्यामधून एक मासा आला आणि त्या माशाने मीराबाईच्या चरणाला स्पर्श केला. बघितलं मीराबाई कोण आहे? तर मासा आहे. आम्ही मासा म्हणतो, अहो ताई, अहो माई, कृपा करून मला सांगा मी पाणी कुठं पिऊ? मला सांगा, मासा पाण्यातच असतो का पाण्यातच असतो? मासा कुठे आहे? पाण्यात. मग आता त्या पाणी किती दूर आहे? त्याला दूर आहे का? जवळ आहे. पण त्या माशाला प्रश्न पडला, मीराबाईला म्हणतो मी पाणी कसं पिऊ? कोण म्हणतोय? मासा. कोणाला? कोण असं बोललं तर मीराबाईला असं नाही का? मीराबाईला असं. आमचे महाराज नाही नसतं गवळण म्हणतात नाही का? थोडं म्हणून एक कडवं माहिती हे खूप आहे.
मीराबाईची गवळणे अगदी स्वतंत्रप्रमाणे पाणी मो विन प्यासी पाणी विन प्यासी मोहे सुन सुन आत्मज्ञान बिन नर भगत आहे. आत्मज्ञान नाही आणि आपण बाहेर बघायला लागलो. काय बघतो? कहा मथुरा कहा काशी. कुठं चाललोय? मथुरा. कुठं चाललो? काशी. पण मीराबाई म्हणते माश्यार तू पाण्यातच आहे. तू मला विचारतो पाणी कुठं? तसं तुमच्या आमची जोड देव आहे आणि तुम्ही आम्ही देव कुठं पाहतो? मथुरा काशी. पण नाथ महाराज बाबांनो अंतर्मुख व्हा. बाह्य इंद्रिय भटकतात. ही इंद्रिय भटकू देऊ नका. या इंद्रियाला अंतर्मुख करा. बाह्य दृष्टीने नका टाकू. अंतर्दृष्टीने बघा. भगवंत आपल्या जवळ आहे. अरे माश्या तुला पाणी जर प्यायचं असेल तर एक कर. म्हणे काय? तू त्याच पाण्यामध्ये आहे पण तुला उलटी उडी घेतल्याशिवाय पाणी पिता येणार नाही. तेव्हापासून मासे बघा तुम्ही पाण्यात उलटी उडी घेतात आणि उलटी उडी घेतल्यानंतर तेव्हा त्याचा पाणी पिण्याचा जो पडदा असतो तो दूर होतो आणि त्याच्यात पाणी जातं. पाण्यात जरी मासा असला तरी त्याला पाणी पिता येत नाही. तुम्ही आम्ही जरी प्रपंचात असलो आणि भगवंता जरी आपलं असं करत असलो, भगवंताला बाह्य दृष्टीने का पाहू? भगवंत आपल्या जवळ आहे, अगदी जवळ आहे. पण आपल्याला काय महाराज परिचय नसल्यामुळे आपल्याला ते सुख भोगले जात नाही. संतांना परिचय, नाथ महाराजांना परिचय, तुकोबारायांना परिचय आहे, चौथा महाराजांना परिचय, नामदेव महाराजांना परिचय. त्यांनी त्या भगवंताचं सुख उपभोगलंय. का? भगवंत जवळ आहे. नाथ महाराज जवळ असताच जीवन का धांडोळी शिवण तो जवळ आहे. पण महाराज म्हणतात तुझ आहे तुझ पाशी आपल्या जवळ आहे. एका म्हातारीची पूर्वीचा काळ घरात सुई हरवली. कुठं हरवली? आणि पूर्वी लाईट नव्हती, कांड्या होते चौकात उजेड गव्हर्नमेंटच्या. ती म्हातारी चौकात आली, कांडीच्या उजेडामध्ये सुई बघायला लागली. दुसरी महिला आजीबाई काय म्हणतात? अगं माझी सुई हरवली, ती बी बघायला लागली. अशा 5-25 वेळाला सुई बघायला लागल्या. इतक्यात एक शिकलेली मुलगी आली. काय झालं आजीबाई? सुई हरवली. तिने बी घंटावर बघितलं सुई. आई आजी सुई कुठं हरवली? म्हणे बाई घरात हरवली. आणि कुठं बघती? आता ती किती दिवस बघितलं म्हणे त्या कांडीच्या उजेला सुई सापडल का? सुई कुठं सापडल? घरात. मग कुठं यावं लागल? घरात. तसं भगवंत आपल्या हृदयात आहे. आपण कुठं पाहतो? किती दिवस पाहिलं म्हणजे सापडल?
नाथ महाराज नाही तसं नका करू. नाथ महाराज बाबांना सरळ जर केला, माझ्या मालकाचा फार लांब प्रवास आहे, दुर्ला देशीचा आहे तो, पण बाह्य दृष्टीने केला फार लांब आहे, पण अंतर्मुक्ती करा, अंतर्मुख व्हा, जरा उलट अंतर करून बघा. अंतर मासा जशी उलटी उडी घेतल्याशिवाय पाणी पितात ते, तसं तुम्ही आम्ही जरा अंतर्मुख व्हा. रिवर्स घ्या, रिवर्स गाडी घ्या. भगवंत जवळ आहे. म्हणून नाथाच्या घरची उलटी खून, पाण्याला मोठी लागली तहान. पाण्याला तहान लागते का? मला सांगा, भाकरीने कधी भाकर खाल्ली का? माणसाला कधी माणूस गरजेपुरतं चालला, पैशाला पैसा नाही, पाणी पाण्याला कसं काय पिईल? पण पाण्याला मोठी लागली तहान. महाराज म्हणतात पाणी कोण? सुखरूप दुजा. महाराज म्हणतात सुखरूप आहेसा, दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगाचा. तो सुखरूप आहे, तो सुखरूप आहे, पण आता मुळात हा देह सुखरूप आहे का नाही? हा कोण आहे? तो अंश आहे. आणि हा कोण आहे? अंश. कोण आहे? अंश. मग अंशीला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सुखी होऊ शकतो का? होऊ शकतो का? नाही. माऊली वर्णन सांगतात, माऊली ओवी देतात, किंबहुना सोय जीव आत्म्याची आहे ते जे होय तया नाम सुख. माऊली वर्णन करतात जीव दुःखी आहे, पण दुःखी जीव सुखरूप कुठपर्यंत होत नाही, कारण या जीव दुःखीने मूळ तत्वाला सोडलं म्हणून हा दुःखी. हे कोणाला सोडलं? मूळ तत्वाला सोडलं म्हणून हा काय? दुःखी. दुःखी आहे की नाही? मला सांगा, दुःखी का दुःख भोगतो हा जीव? कारण याला काय झालं? कल्पना अविद्या. त्याने झाला जीव मायोपादी शिव बोलायचे. कल्पनामुळे या जीवाला दुःख भोगावं लागतं. कल्पना माहिती ना तुम्हाला? कल्पना फार वाईट आहे, आणि या कल्पनेला चांगल्याला दुःख भोगावं लागलं. कल्पना फार माहिती. मला कोण आहे कल्पना? कल्पनेची सासू हिचा बहुताची जाचू. कल्पना सासू आहे, पण तिचा जाच असा आहे हिनं प्रत्येकाला रडायला लावलं. कोणाला? कल्पना फार खूप आहे. बघा तुम्ही, आता शाळेला सुट्ट्या लागल्या, दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या, बारीक मुलांना सुट्ट्या लागल्या, पहिली ते 5वी वर्गात सुट्ट्या लागल्या. सगळे मुलं शाळेवरून घरी राहिले, आणि घरी राहिले तर काही खेड्यातले मुलं होते, काही खेड्यात गेले, काही मामाकडे गेले, काही आजोबा आजीकडे गेले, सगळीकडे गेले. बऱ्याच दिवसानंतर नातू आला म्हणून आजोबाला आनंद झाला. शाळेला सुट्ट्या लागल्या. आजोबानं 5-6 वर्षाचा नातू होता, 7 वर्षाचा असं कडीवर घेतलं, कटलेली दुकानात दिलं. काय रे बाबा, बऱ्याच दिवसानंतर आला, शाळेला सुट्ट्या लागल्या, काय पाहिजे तुला? खेळणं घे, जेसीबी घेतो, मोटर घेतो, हेलिकॉप्टर घेतो, काय घेतो? बाबा हे नको. मग दुसऱ्या दुकानात तिकडे प्राणी होते रबराचे, साप, बेंडूक, मुंगूस, प्राणी, हत्ती, घोडा, मांजर, कुत्रा असे हुबहूब बनलेले रबराचे. बाबा काय पाहिजे बाळा? काही नाही. फणा काढलेला असा काळा साप होता, जसा ओरिजिनल दिसणार असा. बाबा मला हा साप पाहिजे. अरे हा कशाला नाही पाहिजे? दुकानदाराने कसा दिला भाऊ? म्हणजे 200 रुपये. अरे एवढे की बघा ना कसा ओरिजिनल दिसतो म्हटले, खऱ्या सापासारखा. घेतलाय आजोबाने, 200 रुपये दिले. तो साप घेतला. मुलगा घरी आला, सापासोबत खेळला आणि आता साप कुठं ठेवायचा? कोणीतरी नेट 200 रुपयाचा साप आहे म्हणून काय केलं? दुपारच्या वेळेला आजीबाईची झोपण्याची वेळ होती, आणि आजीबाई अशी पाठीवर झोपलेली होती. कशावर? पाठीवर. हा म्हटला कोणी मुलं चोरून नाही. आता काय करावं? मुलानं जसं साप नेला, आजीबाईच्या पोटावर असा ठेवले. आजीबाई उठण्याचा अवकाश, मोठ्या सुनबाईने चहाचा कप आणण्याचा अवकाश एक झाला. सासूबाई चहाच्या म्हणायचे सास करायला लागली. चहा तर बाजूला ठेवलीच. महाराज लागली ना रडायला, विचारू नका. थोरली आली, मधली आली, धाकटी आली, तिघी रडायला लागल्या. तिघीचा आवाज ऐकून गल्लीतल्या गोळा झाल्या, आणि गल्लीतल्या बी आल्या. मग विचारू नका, मिले सुर मेरा तुम्ही. एकच आवाज. काय झालं? मोठा मुलगा आला, मधला आला, धाकटा आला, तिघही आले. तिघ रडायला लागले. अख्खं गाव गोळा झालं. आणा काठी आणा.
काय करायचं? सासूबाई उठू नका, सासूबाई हलू नका. आणि एवढ्यात आजोबा आले. आजोबालाही मुलाने बाजूला केलं. आजोबा बी रडायला लागला. आता माझं कसं होईल? आता तू जाणार. आजोबा रडायला लागले. आणि एवढ्यात ते कार्ट आलं ना. आजोबा काय झालं? जाऊ नकोसा. काय आजोबा? सकाळीच नाही का तुम्ही 200 रुपये घेऊन गेला म्हणून जाऊन चला. मला सांगा, साप होता का? पण काय झाले? कल्पना झाली. आणि कल्पनेमुळे सगळ्या दुःख भोगावं लागलं का नाही? तसं कल्पनेमुळे या जीवाला दुःख भोगावं लागतं, अज्ञान भोगावं लागतंय. मुक्त होता परी बळे झाला फक्त घेऊन या छंद माझे माझे, याला दुःख भोगावं लागते. का? कारण हे कल्पनेमुळे जीवाला अज्ञान भोगावं लागतंय. वास्तविक पाहता हा मुक्त आहे. वास्तविक पाहता मी वासुदेव तत्वता कळून येईल विचार तुम्ही वासुदेव आहे. पण याने मूळ तत्वाला सोडलं म्हणून याला काय भोगायला लागला? दुःख भोगायला लागलाय. म्हणून हा जीव दुःखी आहे. जीव जरी दुःखी आहे, पण हा जीव एवढं विसरून गेला की या जीवावर कोणाची तरी सत्ता आहे. कोणाची सत्ता आहे? जीवासोबत या देहाला चालवणारा त्याचं नाव आहे आत्मा. कोण? आत्मा आहे. हा विसरून गेला की आत्मा आपलं सर्व चलन वलन करत असतोय. म्हणून ह्या देहामध्ये देहाला निरंतर ठेवणारा तो आत्मा आहे. ब्रह्मांडाच्या दृष्टीने तो परमात्मा आहे. आणि देहामधला आत्मा हा एकच आहे. तूही सुखी आहे आणि हाही सुखी आहे. पण त्या परमात्म्याला ह्या सुखाची आस लागणे. तू तिथं थांबत नाही. ज्या सुखा कारणे देव भेटावला वैकुंठ सोडून संत सदने राहिला, त्याला सुद्धा तिथं करमत नाही. तो सुद्धा इकडे या सुखरूपाची या ठिकाणी येत असतो. म्हणून त्याला सुद्धा या आत्म्याची तहान लागणे म्हणजे पाण्याला मोठी लागणे तहान लागते. पण जीव दुःखी भोगायला लागला. का दुःखी झाला जीव? कारण अज्ञानामुळे कल्पनेमुळे झाला. का दुःखी झाला? याने मूळ तत्वाला सोडलं. आणि ज्याने मूळ तत्वाला सोडलं समजून घ्यायचं तो दुःखी. बघा, समुद्रामध्ये 3 वस्तू तयार होतात. किती वस्तू? ऐका, किती वस्तू तयार होतात? 3 वस्तू तयार होतात. एक पहिली वस्तू मीठ, दुसरी वस्तू बर्फ आणि तिसरी वस्तू मोती. काय होतात? मोती. ऐका, बर्फाचं पुन्हा पाणी होतच. बर्फ राहतो का? पुन्हा पाणी होतं. मीठ जर पुन्हा समुद्राच्या बाहेर काढलं तर पुन्हा मीठ पाण्यात टाकलं त्याचं काय होतं? पाणीच होतं. पण त्या समुद्रातून जर मोती बाहेर काढले आणि पुन्हा ते मोती पाण्यात टाकले त्याचं पाणी होतं का? होतं का? नाही. पण मोत्याचं सुद्धा एक पाणी करणारा एक वर्ग आहे. कोण? सोनं मोत्याचं पाणी, सोन्याचं पाणी. आहे का नाही? मी सांगतो, मोत्या सुद्धा पाणी करणारा एक वर्ग आहे. जो कोणी प्रश्नाचं उत्तर देईल त्याला चांदीचं नाणं चालता बोलतात. ते मोती सुद्धा खाणारा एक पक्षी, त्याचं नाव राजहंस. राजहंस पक्षी मोत्याचं काय करतो? पाणी करतो. मोत्याने जर समुद्राला सोडलं की पुन्हा त्याचं पाणी होत नाही. पण मोत्याचं पाणी करणारा वर्ग आहे, त्याचं नाव आहे राजहंस पक्षी. तसं या जीवानं मूळ तत्वाला सोडलं, त्याला विसरून गेला, पण त्याचं सुद्धा स्मरण करून जाणारा एक वर्ग आहे, त्याचं नाव आहे संत. संत या जीवाला ओळख करून दे, बापू तू मूळ तत्वाला सोडलंय, मग त्याला विसरला मग तुला दुःख भोगावं लागतं. मग आता पुढचं ऐका, मिठाने जर समुद्राला सोडलं की त्याला किती दुःख भोगावं लागतं माहिती आहे तुम्हाला? समुद्रामध्ये गाड्या जात नाही. समुद्रामध्ये 4 व्हीलर गाडी जात नाही. तिथं मीठ तयार होतं, मग तिथं गाढवं नेले जातात. कोण? गाढव. मग गाढवावर काय करतात ते लोक? मीठ टाकतात, लागतात आणि गाढवावरून बाहेर आणतात. कुठून? समुद्राच्या बाहेर. आता बघा, ज्याने मूळ तत्वाला सोडलं त्याची गाढवावर वरात आहे. थोडं ऐका, ज्याने मूळ तत्वाला सोडलं त्याची कशावर वरात आहे? गाढवावर वरात आहे. मग गाढवावर बाहेर वाहून आणल्यानंतर मोठ्या गोडाऊन मध्ये त्याला टाकलं जातंय, प्रक्रिया केल्या जाते. जाड मीठ असतंय, त्याला बारीक केलं जातंय आणि बारीक करून प्रक्रिया करून होलसेल दुकानात येतंय, होलसेल रिटेल मध्ये येतंय आणि एका किलोच्या पॅकिंग मध्ये तुमच्या आमच्या घरात येतं मीठ. आता ऐका, किती दुःख आहे मित्राला. आमच्या घरात आल्यावर आपल्या महिला उकळल्या पाण्यात टाकत्या. कशात? उकळत्या पाण्यात. अखेर
पोराटा पाट्यावर त्याला रगडतात. कशाला? मिक्सर मध्ये बारीक करतात. पुन्हा कशाला? मिठाला. ज्यादा तिखट लागलं तर काय घेतो? कारण मिठाची ठरलेली पत्नी, तिचं नाव मिरची. कोणाची? मिठाची. कोण? पत्नी कोण? मिरची. त्या मिरचीनं वडाच्या झाडाला लय प्रत्यक्षाने मारला, तेव्हा मीठ नवरा तिला मिळाला. कोणाला? ज्यादा तिखट लागल्यावर काय घेतो? मीठ. उकळ्या पाण्यात काय टाकतो? मीठ. मिक्सर मध्ये काय रगडलं जातं? मीठ. आता मिठाला असं झालंय, मी कोणतं पाप केलं जेणेकरून मला उकळ्या पाण्यात टाकताय, मिरची सोबत रगडलं जातं? त्या मिठाला सुद्धा राग आला. कोणाला? मिठाला. आणि मीठ म्हणतं आता राहायचं नाही, आता आत्महत्या करायची. कोण म्हणतं? मीठ. आणि ते पुन्हा समुद्राच्या काठावर गेलं. कोण? मीठ. आणि त्या समुद्रात मध्ये मिठानं काय टाकली? उडी. आता मीठ टाकलं का? नव्हे साधिता निघाले, नव्हे साधिता याला जर मूळचा हा सुखरूपच आहे, पण याने मूळ तत्वाला सोडलं म्हणून दुःख भोगलंय. पण याला मूळ तत्व जर मिळायचं असलं तर पुन्हा सुखरूप होतोय. म्हणून का? याने मूळ तत्वाला सोडलंय म्हणून दुःख भोगायला लागलं. म्हणून जे तत्व मूळ आहे तो अंश आहे, हा अंश आहे. आणि अंशीला सुद्धा अंशाला मिळाल्याचं सुखरूप होत नाही. त्याला सुद्धा या जीवाची काय, ह्या देवाची संताची त्याला काय लागते? आस लागते. म्हणून महाराज नावाने वैकुंठ शेच्याचे शयन वैकुंठ सदन आवड. म्हणून त्याला सुद्धा या सुखाची त्याला सुद्धा या नामचिंतनाची त्याला सुद्धा संत मांडण्याची आस लागते. म्हणून त्या पाण्याला सुद्धा तहान लागते. ह्या पाण्याला मिळण्यासाठी पाण्याला मोठी लागते. तहान लागली. पण महाराज एक झालं, तेही पाणी आहे आणि हेही पाणी आहे. पण मध्ये काय आहे? पाण्याच्या मध्ये फक्त एक आवरण आहे. कोणतं आवरण आहे? वास्तविक पाहता पाणी पाणी एकच आहे. पण वास्तविक पाहता पाण्याच्या मध्ये काय? जर आपण एखादी घागर घेतली आणि एखाद्या पाण्यात जर बुडवली, बाहेरही पाणी आहे आणि घागरीतही पाणी आहे. पण घागरीतल्या पाण्याला आणि बाहेरच्या पाण्याला जर एकरूप व्हावं लागलं तर काय करावं लागेल? दोघांच्या मध्ये काय? घागर आहे. काय आहे? खापर आहे. काय आहे? खापर आहे. वास्तविक पद्धत खापर जर बाजूला केलं तर पाणी एकच आहे. तसं देवाच्या, जीवाच्या आणि देवाच्या मध्ये काय असेल तर हा देह आहे. आणि देह जर वेगळा केला तर देव आणि जीव एकच आहे. दुसरं
आत घागर बाहेर पाणी. एखाद्या सरोवरामध्ये, एखाद्या हौदामध्ये, एखाद्या विहिरीमध्ये जर आपण घागर बुडवू, आत घागर आहे, बाहेर पाणी, बुडवली बाहेरही पाणी आणि घागरीमध्ये सुद्धा काय पाणी. पण घागर जोपर्यंत बुडत नाही, फुल पाण्याने भरत नाही, तोपर्यंत घागरीचा आवाज येतो का नाही? कसा येतो? आणि बुडबुड आवाज केव्हा बंद होतो? घागर भरल्यानंतर. मग घागरीतही पाणी आणि बाहेरही पाणी. तसे आमचे त्या ठिकाणी महाराज सांगतात, आत हरी बाहेर हरी आणि हरीने घर कोंडिले. हरीने कामा घातला चिरा वित्त नरा. भगवंत आतही आहे, भगवंत बाहेरही आहे. भगवंत कुठे विठ्ठल जळीस्थळी भरला, हिता ठाव नाही भरला, आजव्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. जनी वने अवघा देव वासनेचा पुसावा. कुठं देव नाही? वास्तविकता आतही देव आहे, बाहेर देव आहे. पण केव्हा ही वृत्ती प्राप्त होईल आपल्याला? आत देव आणि बाहेर देव पाहण्याची वृत्ती केव्हा तयार होईल? जोपर्यंत तुम्ही देहाचं तादात्म्य सोडणार नाही तोपर्यंत. आमचे तुकोबरा म्हणतात, फक्त मी बाजूला कर, बाकी देवच आहे. देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. मी सरला पाहिजे, बाकी तू आणि देव एकच आहे. पण तुमचं आमचं सगळं सरतं, पण मी सरत नाही. मी जाण्यासाठी परमार्थ आहे, मी जाण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह आहे, मी जाण्यासाठी भजन आहे. लहानपण देगा देवा, लहानपण देगा माझ्यासारखा कीर्तनकार कोणीच नाही, आला मी. माझ्यासारखा मृदंगाचार्य कोणीच नाही, आला मी. माझ्यासारखा गायनाचार्य कोणीच नाही, आला मी. माझ्यासारखी पेटी कोणीच वाजवत नाही, आला. पण आमचे महाराज म्हणतात, सूरदास महाराज म्हणतात, बस बाबा, भजन कशासाठी? मन की तरन मान लो, बस हो गया भजन. कोणती तरन? आदत पुरी सुधार लो, बस हो गया भजन, बस हो गया भजन. मन की तरन मान लो, बस हो गया भजन. तरन मान, बस आदत आपली सुधारलो, बस मीपणा घालवा, तेच भजन. म्हणून देह मी, महाराज म्हणतात, देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. फक्त दोघांच्या मध्ये जीवाच्या आणि शिवाच्या मध्ये काय असेल तर मी पण आहे. हा जर बाजूला केला, देह आहे, देहपणा जर बाजूला केला,
गुरुच्या सानिध्यात असल्याशिवाय ही वृत्ती आपली होऊ शकत नाही. मला सांगतात आत घागर बाहेर पाणी पाण्याशी पाणी आणि ठीक आहे. देह सरला देहाने जीव आणि शिव मी एकच आहे. आतही तो आहे बाहेरही तो आहे. म्हणजे सगळी तर तो व्यापून आहे. पण नाथ महाराज म्हणतात मला एक नवल वाटतंय आणि ते नवल कोणतं आहे अभंगाच्या तिसऱ्या आजी न्याय कनवल देखी आजी न्याय कनवल नवल म्हणजे महाराज ते भगवंताच्या घरचं नवल आहे. तुमच्या आमचं नाही. नवल केवळ आहे केवळ आहे नकळे त्याचं नवल सांगतात. नवल म्हणजे त्याचं पोरं कोणालाच घडणार नाही ते असं नवल. पण ते नाथ महाराज म्हणतात मी आजी एक नवल देखील. कोणतं नवल बघितलं? कारण नवल म्हणजे कोड कोड म्हणजे कधी नवल घडणार. कारण हा अभंग कूट प्रकरणातील काही शब्द कुठे काही अर्थ कुठे. बघा अर्थ कळत नाही शब्द कळतात याला अर्थ कुठ म्हणतात. शब्द कळतात अर्थ कळत नाही याला अर्थ शब्द कुठ म्हणतात. कूट प्रकार आणि कूट प्रकार कळायला पाहिजे. मग आधी नवल कोड कोड कोणाला कळतात. आता पूर्वीचे लोक कोडे घालायचे एकमेकांना कोणाला कळत होतं. शब्दातच उत्तर असतं पण ते कळावं लागतं. उत्तर त्याच ठिकाणी अक्षरातच उत्तर आहे पण त्याला बुद्धी तेवढी चालली पाहिजे. बघा तुम्हाला कोडं घालतं मला सांगा तुम्ही सगळ्यांना. 20 पाहुणे आले. किती पाहुणे आले? 20 पाहुणे आले. ते 22 स्नानात गेले. 23 जेवणात बसले आणि 19 जेवून उठले. पाहुणे किती? तुमचे कीर्तन पाहिले कोणाला प्रश्न गेला? किती पाहुणे आले? पण किती संख्या किती झाली? 20 पाहुणे आले. ते 22 स्नानात गेले स्नानासाठी. 23 जेवणासाठी बसले. 23 आणि 19 जेवून उठले. पण ते कळायला पाहिजे. 20 पाहुणे आले. ते 22 म्हणजे विहिरीला 22 म्हणतात. 20 आले. ते 22 स्नानात गेले म्हणजे सांगोळीसाठी गेले. ऐकून आले तर 23 जेवणासाठी बसले. 23 जेवणासाठी बसले आणि 19 जेवून उठले. पाहुणे किती? 20. त्याला कोड म्हणतात नवल म्हणतात. हे भगवंताचं कोड आहे. कळलं पाहिजे. नाथ महाराज आजी एक नवल देखील आहे. काय बघितलं? नाथ महाराज वळचणीचे पाणी. आता वळचण काय आड काय हे
पूर्वीच होतं. आता आहे का ते? आता सिटीमध्ये सांगा बरं काय आडन काय वळचण, काय ते म्हणते सलाप. हा स्लाप आहे. याला वळचण आलं आहे का? ऐका, पूर्वीच्या काळात सफर असायचे. सफर आड म्हणजे वर आणि वळचण म्हणजे खाली, कळतं ना? पण नाथ महाराजांना वर काय आलं? कारण वळचण म्हणजे मृत्यू लोक आणि आड म्हणजे स्वर्ग लोक. नाथ महाराजांना वर काय झाली की बाबा मृत्यू लोकाच्याही लोकांना, मृत्यू लोकातल्या स्वर्ग लोकाची अपेक्षा होणं याला म्हणतात वळचणीचं पाणी आल्यास. मला सांगा, आपल्याला काय झाली इहलोकीचं? या आपल्याला काय वाटतं? ज्याला वाटतं मग मी गरीब आहे, मी श्रीमंत व्हावा, आहे का नाही? आपल्याला काय अपेक्षा आहे? प्रत्येक जीवाला दुःखी आम्ही दुःखी आहे, पण आपल्याला सुखाची प्राप्तीसाठी काय इच्छा आहे? प्रत्येकाला इच्छा आहे. लहान आहे मोठं होतो, गरीब आहे श्रीमंत होण्याची अपेक्षा आहे, नाही का? हो. बिगर लग्नाचं आहे, लग्न करण्याची अपेक्षा आहे, नाही का? लग्न परीक्षा दिली, पास झाला, शाळा शिकला, चांगले मार्क मिळाले, नोकरीची अपेक्षा आहे. प्रत्येकाला आहे ना? मग प्रत्येक मृत्यू लोकांना एकच अपेक्षा आहे, मला स्वर्गात जावं वाटतंय, मला श्रीमंत व्हावं लागतंय, मला मोठं व्हावं वाटतंय, असं प्रत्येकाला अपेक्षा आहे ना? मग या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये नाथ महाराज म्हणतात नवल आहे, या लोकांना सुद्धा वळचणीचं पाणी आड्याला जावं वाटतंय. म्हणजे मृत्यू लोकांच्या लोकांना स्वर्गाची अपेक्षा होणं म्हणजे या सुखाची अपेक्षा उंच जावं वाटतंय. तसं इंद्रदेव कोणाला होता येतं? ज्याने या मृत्यू लोकात 100 यज्ञ केले तोच कोण होतो? इंद्रदेव. पण नाथ महाराज म्हणतात मला नवल वाटतंय, जरी तू इंद्र झाला, कुठपर्यंत इंद्र राहतो? जोपर्यंत तुझं पुण्य आहे तोपर्यंत इंद्र आहे, पण पुण्याचा क्षय झाला पुन्हा येऊ लागती माघारी मृत्यू लोक. पुण्याची पावती सरे, सेवेची इंद्रपणाची उठी उतरे, पण येऊ लागती माघारी मृत्यू लोक. म्हणजे वळचण म्हणजे मृत्यू लोक आणि आड म्हणजे स्वर्ग लोक. नाथ महाराज म्हणता हेच नवल पाहिलं. तू जरी स्वर्गात गेला की महाराज म्हणता पुण्याचा क्षय झाला की तुला पुन्हा इथे यावं लागतं. तुका म्हणे जाती पुण्य क्षय अधोगती, जावं लागेल. हे एक वचन आहे. पण गंमत अशी झाली, या देहाला सत्य समजून, या देहाला, या ज्याने आपल्याला देह दिलेला आहे, ज्याने या शेतामध्ये पेरणी केलेली आहे, ज्याचं हे शेत आहे, त्या शेतकऱ्यानं एक राखुंडा ठेवला. कोण? राखणदार. कोण? देवाने जीवाला शेतीचं राखण करण्यासाठी ठेवलं. देवाने जीवाला या शेतीची राखण करण्यासाठी ठेवलं, पण या जीवाने या शेतातलं काय केलं? राखणदाराला गिळून टाकलं.
येते? शेतकऱ्याने शेत पेरलं. कोण आहे? भगवंताने देह दिला. औटा हात का मानव देह अल्लाने तुझं दिला आपल्याला. पण ह्या जीवानं काय केलं? या देहाला काय केलं? जीवानं खाया पिया सुक्ष सोया नाहक जमाना त्याने दिलं. कशासाठी दिलं? देवी दिला देह भजन गोमटा. पण तोया झाला फाटा बारीक येतात. जीवानं या देहाचं मातीर करून टाकलं आणि देहामुळे जीवाचं मातीर देहामुळे सुद्धा. कारण देह नाही मला सगळं. महाराज म्हणतात की बाबा देव दिला ते भजन गोमटा. पण तुम्ही आम्ही याचं काय केलं? देवाने चार पायाचं 2 पायाचं मॉडेल निर्माण करण्याच्या अगोदर 4 पायाचं मॉडेल जन्माला घातलं. किती पायाचं? 4 पायाचं. हे 2 पायाचं मॉडेल निर्माण करण्याच्या अगोदर किती पायाचे मॉडेल निर्माण केले? 4 पायाचं. मग 4 पायाचे मॉडेल कोण येतं? हत्ती, घोडा, सिंह, मांजर, कुत्रा, बैल, म्हैस, गाढव, घोडा याचे सगळे येतात. मग जो म्हटले 4 पायाचं मॉडेल निर्माण केलं, चला हे आपलं भजन करता का पाहून येऊ. कोण म्हटलं? देव. आणि देव आले आणि देवाने सगळ्याकडे दृष्टी टाकली. पण पहिली दृष्टी देवाची गाढवावर गेली. कोणावर? गाढवाकडे बघितलं. पण ते गाढव काय करत होतं माहिती का? खायचं प्यायचं उकड्यावर लोळायचं. कोण? भजन करत नव्हतं. खायचं प्यायचं उकड्यावर लोळायचं. कोण? गाढव. देव म्हटले आहे या गाढवाला आपल्याला नाग जन्माला घातलं. हे आपलं भजन करत नाही. याला कशाला जन्माला घातलं? कारण पृथ्वीवर गाढव कमी आहे का? कोण म्हटलं? पोपट महाराज नाही, देव. देव म्हटलं. पण देव म्हटला मग असं करू, हे माझं भजन करत नाही गाढव. पण देव म्हटलं असं कर, मी या गाढवाचा घोडा करतो. होईल का देवाकडून? संत म्हणतात देवा तुला जन्माला घालणं माहिती, पण त्याला कसं घडवणं तुला माहिती नाही. की आम्ही करू गाढवाचे घोडे, आम्ही करू दृष्टी पुढे. तुला गाढव करतो जन्माला घालता येतंय, पण त्या गाढवाला घोडा आम्ही करू शकतो. तसं देहामुळे जीवाला अज्ञान झालंय आणि या जीव जे देह पोचता या देहाचं त्याने स्वतःच मातीर करून घेतलं. का? देवाने दिला. कशासाठी दिला? कशासाठी दिला? पण या जीवानं काय केलेलं आहे? या देहाचं मातीर करून टाकलं. म्हणून काय केलेलं आहे? महाराज म्हणतात शेतकऱ्याने शेत पेरलं, त्याने पेरलं, पण राखण दाराशी त्याने शेतकऱ्याने शेत पेरलंय, पण राखणदाराने या देहाचं काय केलं? मातीने केलेलं आहे. म्हणून महाराज म्हणतात शेतकऱ्याने शेत पेरले, राखणदाराशी त्याने केलेले. या जीवाने देहाचं मातीर करून टाकलंय. तो काय करू शकणार आहे? याचं एकच आहे, ज्याने दिलं त्याचं चिंतन करणं, त्याचं मनन करणं, त्याचं निधासन करणं. पण आपण या जीवाने काय केलं? मातीर करून. त्याला वाटतं हा देहच आपला आहे, आपल्याकडे राहण्यासाठी. वास्तविक पाहता देह नश्वर आहे, जीव पाहुणा आहे आणि आत्मा चिरंजीव. देह काय नश्वर आहे, जीव काय पाहुणा आहे आणि आत्मा काय चिरंजीव आहे. आत्म्याला मरण नाही, पण देव काय नश्वर आहे. हे आज ना उद्या नासत जाणार आहे. हे राहणार आहे का? नाशिवंत देह जाणार सगळं जाणार आहे. आणि जीव काय पाहुणा आहे. मग पाहुण्या माणसाला काय करायचं असतं? यायचं, 2 दिवस राहायचं, चांगलं राहायचं, निघून जायचं. का तिथंच घर करून बसायचं? मला सांगा, किती चांगला पाहुणा असला, किती चांगला जावई असला, जीव लावणारा, आपल्याला किती दिवस घरी राहावं वाटतं? खरं सांगा, आपल्या घरी किती दिवस राहावं? आपला समाज तरी ठेवून 8 दिवस, पण मारवाडी समाज म्हणतात पहिलं दिन पाहुणं, दुसरं दिन पै आणि तिसरं दिन थारी आपल्याला कटी कर. तसा जीव पाहुणा आहे, देह नश्वर आहे आणि आत्मा चिरंजीव आहे. पण या जीवाने देहाचं जीवन मातीने केलं. म्हणून शेतकऱ्याने शेत पेरले, पण राखणदाराने ह्या जीवाचं मातीला करून टाकलंय. म्हणून महात्मा होता आज एक नवल देखील वळचणी
शिकूनच पाण्याला मोठी लागली